पहली गेंद मुबिन ने पुल किया है, पुल सक्सेसफुल। पहली गेंद पे 6 से खाता खोला अपना। मुबिन ऑन फायर। मुबिन ने आज के दिन में काफी बढ़िया बल्लेबाजी करते देखने मिली और इस बार अपने सेमीफाइनल में आखिरी मुकाबले में अम्मार पहली गेंद पे 6 से खाता खुलता हुआ अम्मार का। पहली गेंद पे पुल। मूविंग ऑन द स्ट्राइक। पहली गेंद पे चक्का। दूसरी गेंद फेस करेंगे अम्मार की। लंबा रन लेके आते हुए और इस बार कट किया है। कट के ऊपर से 1 रन 2 रन मिलेंगे पूरे 4 रन। 2 गेंदे और 10 रन। मूविंग ऑन फायर। मूविंग अम्मार 2 गेंदों में 10 रन खर्च करते हुए आखिरी 3 गेंद आना बाकी। अम्मार देखना होगा इस बार और पिच लाइन की गेंद कवर के ऊपर से शॉट। 1 रन मुकम्मल। दूसरे की मांग। दूसरा भी मुकम्मल। मिलेंगे 4। फिर से एक बार अम्मार के ऊपर प्रहार। मुबिन काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए देखने मिलते हुए 3 गेंदे और 14 रन के अपने निजी स्कोर पे खेलते हुए। मुबिन इससे पहले मैच में भी काफी बढ़िया बल्लेबाजी की थी और उनका साथ देने के लिए सलामी के बल्लेबाज अरबाज गए मैच में 3 गेंदे और 3 छक्के। छक्कों की हैट्रिक लगाने वाला बल्लेबाज अरबाज नॉन स्ट्राइक पे मौजूद। अम्मार इस बार फिर से एक बार और पिच लाइन की गेंद। 1 रन मुकम्मल। दूसरे की मांग और 1 रन से संतोष होना पड़ेगा। अम्मार खुद फॉलो थ्रो में फील्ड कर रहे थे। अगर फील्ड करते कैच पकड़ लेते तो वाह कैच ऑफ द डे हो सकता था। अम्मार 4 गेंदे और 15 रन। आखिरी 2 गेंदे। इस बार यॉर्कर लेन की गेंद बढ़िया गेंद खोद के निकाला। बल्लेबाज को चकित किया अम्मार ने। एक और किक तथा पे टीम का स्कोर जब हो जाए 15 रन। अभी स्ट्राइक पे मुबिन। बॉलर नेम नवेद। इस टीम के खुद कप्तान नवीद। राइट आर्म राउंड द विकेट से मुबिन के लिए। मुबिन आज मुबिन का दिन है भाई। राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद लोअर फुल टॉस फुल टॉल उसूला है। फुल टॉस पे पहली गेंद 6। बढ़िया बल्लेबाजी देखने मिलता है मुबिन द्वारा। 5 गेंदे और 21 रनों पे खेलते हुए मुबिन। इस बार फिर से एक बार लोअर फुल टॉस सेम शॉट सिलेक्शन। वाह भाई वाह क्या शॉट है। फिर से एक बार 2 गेंदे और 2 छक्के। लगातार का दूसरा छक्का देखने मिल सकता है। क्या 3 गेंदों में 3 छक्के लगा सकते हैं। नवीद बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने मिलती हुई सन्नी बॉयज की तरफ से और गेंदबाजी मार्ग पे नवेद खराब गेंदबाजी देखने मिलती हुई। दोनों फुल टॉस पे फुल टोला है और इस बार विकेट का खतरा हो सकता है। बल्लेबाज मुबिन जाएंगे डगआउट में वापिस। इस बार बड़ी मछली जाल में फंसाई है। मुबिन बैक टू द डगआउट। मुबिन 7 बॉल में 27 रन बना के पवेलियन की तरफ आते हुए बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे मुबिन की।
बार स्ट्राइक पे शुएब, वन डाउन की जरूरत में आने वाले बल्लेबाज शुएब। बैटिंग बैटिंग में परिवर्तन होता हुआ पहले, इससे पहले मैच में साबिर आए थे वन डाउन में, अभी इस बार शुएब आए। शुएब ऑन द स्ट्राइक, अब पहली बार सामना करेंगे। नवीद की गेंद होगा, नवीद का कमबैक देखने मिला। इस बार फिर से एक बार आते ही आतिशबाजी चालू किए। वाह भाई वाह, क्या छक्का लगाया है, फुल सक्सेसफुल और पावरफुल। शुएब आते ही पहली गेंद पे छक्का लगाते हुए, हमने देखा था मुबीन को भी पहले ही गेंद पे 12 प्रहार किया था। 4 बॉल और 33 रन हो चुके, अभी भी आखिरी गेंद आना बाकी, अगर एक्स्ट्रा न फेंके तो नवेद। इस बार फिर से एक बार शॉर्ट पिच लाइन की गेंद पुल किया, 1 रन मुकम्मल, फील्डर तरफ फंबल होते हुए, और इसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल, 2 रन मुकम्मल होते हुए, और 2 ओवर की समाप्ति पे स्कोर पहुंचा 35 रन। साहिल अपनी कोटी गेंद से पहले टीम गेंद से तीसरी ओवर लेके आते हुए राइट एम ओवर द विकेट से यॉर्कर लाइन की गेंद, बढ़िया गेंद, अंपायर से अपील, अंपायर ने नकारा है। बढ़िया गेंद, खोद के निकलने का प्रयास था, अरबाज को बांध के रखा साहिल ने। पहली गेंद यॉर्कर गेंद, पहली गेंद पे बिंदी गेंद, प्रेशर बनाता हुआ अरबाज के ऊपर। अरबाज पिछले मैच में 3 गेंदों में 3 छक्के लगाने वाला बल्लेबाज, हैट्रिक ऑफ सिक्सेस अब देखने मिलता हुआ। साहिल दूसरी गेंद लेके आते हुए अरबाज थोड़ा शफल करके खेलने का प्रयास किया था, पुल करना चाहते थे पर पुल अनसक्सेसफुल। अंपायर का इशारा वाइड बॉल आता हुआ। थर्ड अंपायर का इशारा वाइड, और वाइड कायम रहेगा, वाइड बॉल एक गेंद और 36 रन। अभी भी आने वाली आखिरी 4 गेंदें, 4 गेंदों में देखना होगा। साहिल पहली गेंद पे डॉट गेंद, दूसरी गेंद वाइड गेंद, इस बार फिर से एक बार पटका है, गेंद पटका है, और इधर बल्लेबाज ने पटका है बाउंड्री के बाहर, 6 रन। बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पे देखने मिलते हुए अरबाज, पुल किया था, पुल सक्सेसफुल होता हुआ, और गेंद जाएंगी सीमा रेखा के बाहर, 6 रन। फिर से एक बार साहिल, पहली गेंद पे डॉट गेंद, प्रेशर बनाया था, उसके बाद फिर वाइड बॉल आई थी, दिशा से भटके थे, और फिर उसके बाद पुल। अरबाज ऐसी गेंदों को नहीं छोड़ते, अरबाज पुल लगाना जानते। फिर से एक बार देखना होगा, यॉर्कर लाइन की गेंद, बढ़िया गेंद, मिनी हेलीकॉप्टर, 1 रन मुकम्मल। बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने मिलती है, सूझबूझ वाली बल्लेबाजी। पहली गेंद पे छक्का था, उसके बाद सिंगल लेना। अब स्ट्राइक पे शुएब आते ही पहली बॉल पे पहला आतिशबाजी शॉट लगाया था, पहले ही गेंद पे पहला छक्का लगाया था, अब वही शुएब स्ट्राइक पे रहेगा। फिर से एक बार अंपायर का इशारा वाइड बॉल, खराब गेंदे, साहिल दिशा से भटकते हुए। 44, 3 बॉल 44।
साहिल आखिरी दो गेंदे आना बाकी, अगर एक्स्ट्रा ना फेंके तो साहिल को देखना होगा। इस बार फिर से एक बार शॉर्ट पिच लाइन की गेंद पुल किया है, मिलेंगे 2 रन। दो रन मिलते हुए इसी के दादा आखिरी गेंद आना बाकी साहिल की। इस बार उठा के खेला है, कैच का मौका। एक कैच छुट्टा हुआ, 1 रन मिलेगा, दूसरे की मांग और दूसरा भी मुकम्मल। तीन ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 48 रन। आखिरी 5 गेंदे आना बाकी, 5 गेंदों में कितने रन बना सकते देखना होगा। इस बार बाद ऑन द स्ट्राइक देखना होगा। फिर से एक बार यॉर्कर लाइन की गेंद, मिनी हेलीकॉप्टर देखने मिलता हुआ, 1 रन मुकम्मल, दूसरे की मांग और रनआउट का खतरा हो सकता है क्या, पर 2 रन मुकम्मल। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों में, शुएब और अरबाज। एक बॉलर 50 रन, टीम की 50 हो चुकी है। देखना होगा आखिरी 4 गेंदों में कितना रन बना सकते हैं अरबाज। अरबाज में क्षमता है, अरबाज 6 हिटिंग एबिलिटी है अरबाज के पास। इस बार फिर से एक बार स्लॉट में गेंद थी पर प्लॉट में नहीं पहुंचा सके, डिक्लेयर की जरूरत में 1 रन मिलता हुआ। शुएब ऑन द स्ट्राइक, देखना होगा गेंदबाज। इस बार और पिच लाइन की गेंद, बढ़िया शॉट, शुएब के बल्ले से आता हुआ और एक छक्का। शुएब और अरबाज की जोड़ी पकड़ के गेंदबाज की कमर तोड़ी। वाह भाई क्या शॉट लगाया है, बढ़िया शॉट देखने मिलता हुआ है अरबाज के बल्ले से आता हुआ, उनके दूसरा छक्का। इस बार पुल किया है, गेंद के नीचे फील्डर है, फील्डर ने कैच पकड़ा है, बल्लेबाज जाएंगे बैक टू द डगआउट। शुएब कभी हमारी तो कभी तुम्हारी, बारी बारी सबकी बारी। आखिरी गेंद आना बाकी, पचास के बाद 1 रन की छक्का, पहला बॉल डबल, दूसरा बॉल एक है, हाँ फिर छक्का। बॉलर नाम का है अब्दुल रहमान, गेंदबाजी मार्ग पे अब्दुल रहमान, लेफ्ट हैंडेड बैट्समैन। इस बार सामने डॉट बॉल, यानी 1 रन, 22 की जरूरत में 1 रन मिलता हुआ, इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 58 और 59 का टारगेट बड़ा अदब सेट करते हुए यहाँ पे सनी बॉयज। और जितना होगा तो साईगांव, जितना होगा तो रणवील को 59 रन चेस करने होंगे।
अस्सलाम वालेकुम, नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी जासिम कडेवेकर तुमच्यासोबत एक आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलं गेले. सर्वांचं मनपूर्वक यूट्यूब प्रेक्षक असतील तसं इथं आलेले मान्यवर असतील, सर्व प्रेक्षक असतील, मनपूर्वक स्वागत असेल. घेऊन जाऊ आजच्या दिवसामध्ये अंतिम सामन्याकडे. सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला भेटते. खरंच दोन्ही संघ बलाढ्य संघ. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 58 आणि 59 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 18 चेंडू आणि 59 धावा करावे लागतील. अर्थातच धावांचा डोंगर तर उभा राहिला आहे, पण त्या प्रकारे फलंदाजाला करावी लागेल. मोठे फटके, मोठे हल्ले इलियासांना मारावे लागतील. मागाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली होती, पण आता करावी लागेल. कारण की बदल भूतकाळात केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली जाते. वर्तमान काळात केलेली कामगिरी ही मात्र महत्त्वपूर्ण असते आणि इथं मात्र महत्त्वपूर्ण ठरेल सुद्धा. इलियासांना चमकावं लागेल, इथं मात्र संघर्ष करावं लागेल. संघर्षाला पर्याय नाही, प्रयत्न सोडावे नाही लागणार. अंतिम चेंडूपर्यंत झुजावं लागेल, भिडावं लागेल. कारण की महत्त्वपूर्ण सामना, या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ ग्रँड फिनालेच्या फेरीसाठी प्रवेश होणार आहे आणि पराभूत होणारा संघ सेल्फ मारून आपल्या घरच्या घराला मात्र परतताना पाहायला भेटेल. खरंच पालागुद्री मूनस्टार क्रिकेट क्लब खालीन जे आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धेचं आयोजन. आजचा पहिल्या दिवसामधला आपला अंतिम सामना आणि महत्त्वपूर्ण सामना, सेमी फायनलचा सामना. चांगलं प्रदर्शन दाखवून दोन संघाने सेमीफायनलच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि आता मात्र चांगलं प्रदर्शन राहिले. कारण की एका साईडला टीम असेल रणवेल, तर पलीकडे आपला टीम पाहायला भेटेल सनी बॉईज शिववर्धन संघ. दोन्ही संघ आपल्याला बलाढ्य आहेत, पण लढाईची मात्र महत्त्व असेल. चला विनंती आहे स्पीड अप. पंच विनंती, आपण जास्त टीम मीटिंग कोणत्याही खेळाडू करून द्यायची नाही आहे, कारण की जसं जसं वेल होत आहे तसं जसं अंधार होत आहे. विनंती असेल आपल्याला. चला स्पीडअप स्टार्ट करायचं आहे. चला 18 चेंडू 59 धावांची आवश्यकता. एक मोठ्या धाबांचा पाठलाग करताना टीम आपल्याला पाहायला भेटेल. सॉरी 20 चेंडू असतील. खरंच पाहायला गेलो 4 षटकाचा सामना आहे, पण प्रत्येक षटक हा 5 चेंडूचा आहे, ह्याची नोंद ठेवायची आहे. 20 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. लेट्स प्ले. पहिला चेंडू पाहायला होती, चेंज ऑफ पाहायला वेगवान चेंडू होता. खरंच या गोलंदाज शुएबने मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजच्या रूपामध्ये चांगली भूमिका पार पाडली होती, इथं सुद्धा पाहावी लागेल. कारण की महत्त्वपूर्ण सामना हा आहे. कारण की ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण चांगला क्रिकेट दाखवलात, पण हा सामना महत्त्वपूर्ण आहे कारण की सेमी फायनलचा सामना आहे. खरंच यूट्यूब प्रेक्षक जेवढे जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. इथं सुद्धा एक मोठा प्रहार, हवाई यात्रावरती चेंडू निघालाय आणि चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. जोडले जातील 4, मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. येत आहे 4, दिल मागे मोर आलाय 4, भेटतील 4. 4च्या सहाय्याने संघाचे धाव संख्यात भर. धाव संख्या 2 चेंडू आणि 4 धावा, सॉरी 6 धावा. सॉरी 4च धावा झालेल्या आहेत. आता फटका सजवलाय चेंडू. इथं मात्र प्रॉपर कनेक्शन सुद्धा झालंय बॅट आणि बॉलरचं आणि इथं चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. येईल एक दर्जेदार स्ट्रोक, भेटतील अर्थातच षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिग्रेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. एक मोठा फटका. खरंच 10 धावा धाव फलक जोडले गे. संघाच्या धावसंख्येने डबल डिजिट मध्ये प्रवेश केलाय. खरंच पाळगेदरी प्रति ओव्हर 15 धावांच्या रणनीतीने चालावं लागणारे 5 चेंडूचा 1 षटक आहे. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना टीम पाहायला भेटते, पण चांगलं योगदान देणं गरजेचं आहे. आणि विनंती आहे की पंच की स्पीडअप पकडायचं. कोणती टीम मिटिंग प्रत्येक चेंडूमध्ये मतलब फिल्डिंग मध्ये चेंजेस करायचे नाही आहेत, कारण की वेल होतोय, अंधार होत आहे. आयोजकांना जशी विनंती आहे की कृपया सर्वांनी आपण कोऑपरेट करायचं आहे. इथं सुद्धा सिंगल असेल, पण खराब थ्रो. सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 11 या आकड्यावर. अंतिम चेंडूचा खेळ शेष असेल. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धाव फलक जोडले जातात. एक महत्त्वपूर्ण सामना, महत्त्वपूर्ण लढत. एका चेंडूचा खेळ शेष. इथं वेगवान चेंडू होता, पण पंचांना इथं दंडित केलंय. पंच सांगतात एक्स्ट्रा. रिव्ह्यू नाही आहे, कृपया विनंती आहे. पंच विनंती आहे की थर्ड अंपायर कडे
वाईडचा रिव्ह्यू घेण्यात येणार नाहीये. सामन्याला सुरू ठेवायचे अंपायर्स कॉलेज लास्ट कॉल. पंच फक्त अंपायरने जर रिव्ह्यू मागितलं रिव्ह्यू घेतलं तरच रिव्ह्यू आहे, बाकी रिव्ह्यू वाई आहेत नाही. जर अंपायरने जर डिसिजन घेतला थर्ड अंपायरकडे कॉल आला तरच फक्त रिव्ह्यू घेण्यात असेल. कृपया नोंद ठेवायची आहे. चला पंच विनंती आहे स्पीडअप थोडा फास्ट घ्यायचा आहे. खरंच पालेगाव संध्याकाळचा वेळ झालेला आहे. आपल्याला पालेगाव आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. अंतिम फेरीमध्ये एका संघाला क्वालिफाय करायचं आहे. जसं तुम्हाला एफर्ट पाहायला भेटले फलंदाजी टीमला, जसं तुम्हाला एफर्ट पाहायला भेटले ना तसे एफर्ट त्यांना सुद्धा पाहायला भेटले आहेत. कारण की पाहायला गेलो ना तरी संध्याकाळ होत आहे, नंतर चेंडू दिसणार नाही याची नोंद आणि सर्वांनी कोऑपरेट सुद्धा करायचं आहे. कारण अंधार होत आहे, वेळ होत आहे. आपण एक एक मिनिट इथं मात्र महत्वाचा असेल. इथं स्लोवर करत इथं चेंज ऑफ पेस करायचा योग्य आणि अचूक टप्पावरती आता गोलंदाजी करतोय गोलंदाज शुएब. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल लॉस ऑफ 0 विकेट 12 या आकड्यावर. चला सॉरी, एक धावा जास्त असेल. 13 धावा धावफलकावर पहिल्या षटकाची समाप्ती नंतर झालेल्या आहेत. एक धावा जोडलेली नव्हती, ती जोडली गेली, अशी 13 धावा जोडल्या गेल्या आहेत. एक षटकाची समाप्ती लॉस ऑफ 0 विकेट. पंधरा चेंडू आणि 46 धावांची अपेक्षा अजूकी असेल संघाला. खरंच 15 चेंडू 46 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 2-2 तरी षटकार येणे गरजेचं आहे. तिथं फुल टॉस आणि चेंडू चाललाय मात्र एक मोठ्या हवाई यात्रासाठी. बल्ला जुमा और मैदान गुमा. खरंच पाळागुत्री खरंच बल्ल्याला मात्र मोठ्या फटक्यासाठी घुमवलं आणि मात्र मैदानाला जुमावलं. खरंच मोठा प्रार आला. मोठ्या हवाई यात्रेसाठी आपल्याला फटका पाहायला भेटला. आक्रमक फलंदाजी. इथं सुद्धा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्ररक्षक जेलबादूंची संधी थोडेसे दूर होते. चेंडू अगोदरच नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झाला, पण सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलकावर जोडले गेले. एक चांगला क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट, एक महत्वपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम रंगताना आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये कालिंजी या सुंदर गावामध्ये पाहायला भेटतोय. सुंदर अशी गावामध्ये सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला भेटते. मानाची स्पर्धा, मानाचा सामना महत्वाचा सामना असेल. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूर असेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. इथं सुद्धा चेंडू निघून जायचे रेखा पार. परत एकदा गोलंदावरती चढवला हल्ला आलाय. 4 धावांचा दल्ला. इथं सुद्धा जोडले जातील 4 धावा. संघाची धावसंख्या 24 धावा जोडले गेले. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आक्रमक फलंदाजी, मोठे हल्ले, मोठे प्रार येत आहेत. अशाच फटक्यांची अशा अपेक्षा आवश्यकता आहे टीमसाठी मात्र संघर्ष करावा लागेल. योग्य फलंदाजी करावी लागेल. रणवेला संघाला इथं मात्र अतिरिक्त आहे. स्टिरक्षक करतोय चुकी. इथं सुद्धा वाईट +1 टोटल. इथं सुद्धा 2. करायच्या 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या 2च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 26 आकड्यावर. खरंच चांगलं 26 धावा. फुल टॉस फटका बसलाय का पाहूया. इथं सुद्धा चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्क. आला होता स्लॉट मध्ये, पाठवून दिला फ्लॉट मध्ये. इथं सुद्धा एक कार्यक्रम केलाय. आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रमच होणार आणि कार्यक्रमच केलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर.
खरंच पाहूया इथं मात्र षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अंतिम चेंडू शेष. उजव्या इष्टीला बाहेरचा चेंडू आज परत एकदा एक्स्ट्रा 33 धावा. खरंच इथं मात्र संघर्ष करावा लागेल. कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसंही डासळलेल्या घरां संघाची धावसंख्या पाहायला गेलो तरी जाऊन पोहोचलेली आहे. अजुकी चेंडू येणे शेष असतील 11 आणि अपेक्षा असेल अजुकी पाहायला गेलो तरी 26. इथं सुद्धा आक्रमण केलंय जरूर आणि इथं सुद्धा चला 39 धावा जोडल्या गेल्यात. अजून 20 धावांची अपेक्षा आहे. दहा चेंडू 20 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग करायची नाहीये. विनंती आहे पंच सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. 10 चेंडू 20 धावांची अपेक्षा. 10 चेंडू 20 धावा 20 धावा 10 चेंडू. कदा लवकर घ्यायचं आहे. फास्ट स्पीडअप. आणि खरंच इथं मात्र पाहूया आजच्या दिवसामध्ये इतिहास कोण घडवतं. खरंच मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगितलं, माणसे डासळलेल्या घरांची विंटर सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ इतिहास घडवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो, ग्रँड फिनालेच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. इथं मात्र मोटिवेशन करावं लागेल दोन्ही संघाला. खरंच पाहायला गेलो तरी टीम मेंबरला सांगावं लागेल, तेरे जीत में तेरे साथ रहूंगा, तेरे हार में तेरे साथ रहूंगा, तेरे साथ हूँ, तेरे साथ था और तेरे साथ ही रहूंगा. चला स्पीडअप. विनंती आहे थोडं पंच आपण प्रत्येक चेंडूमध्ये टीम. चला विनंती आहे पंच प्रत्येक चेंडूमध्ये फिल्डिंग चेंज नाही करायची आहे. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अब्दुल रहमान असे स्ट्राईक मार्फत मागाच्या सामन्यामध्ये पाहायला तरी आपल्याला मॅचचा हिरो पाहायला भेटला होता. एक धावा पुन्हा दुसऱ्या धावा घेण्याचा प्रयत्न चाललाय. धावबाद होईल का पाहूया. फलंदाज आणि अपील आणि 2 आणि उचलून सुद्धा धरले. म्हणजे विकेटचा पदक. इलियास बॅक टू दी पवेलियन. नऊ चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. इलियास यांचा मात्र इथं विकेट मात्र महत्वपूर्ण ठरेल का, महत्वपूर्ण इथं राहील का, हे मात्र आपल्याला आता समजत येणार आहे. खरंच इथं प्रेक्षक सुद्धा पाहायला गेलो तरी मोठ्या प्रमाणात दाखल झालेत. खरंच पाहायला गेलो RNPI युट्यूब वाहिनीवरती आपल्याला या स्पर्धेचं दृश्य क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. RNPI युट्यूब चॅनलवर युट्यूब वाहिनीवरती. तर त्या चॅनलला सुद्धा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मोठ्या स्पर्धा आपल्या चॅनलवरती भेटीला येत असतात. तर चला बॅक टू दी क्रिकेट. चला विनंती आहे की सामना त्वरित सुरुवात करायचा आहे. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता, अपेक्षा, गरज. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. सामना जास्त दूर नाही आहे, पण एकही मोठा प्रहार येतोय ना तर मॅच बनवू शकते. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. फटका परत एकदा फसलाय, परत एकदा क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर जेल परत एकदा बॅक टू दी पवेलियन. फलंदाज अब्दुल रहमान यांना सुद्धा परतावं लागेल. 2 गडी बाद झालेत. आता हे 2 गडी पाहायला गेले तरी सेट बॅटर बॅक टू दी पवेलियन परतताना पाहायला भेटेल. परत एकदा अब्दुल्ला आल्सो बॅक टू दी पवेलियन. एक मोठा झटका, मोठा मासा गलेला लागताना पाहायला भेटतोय. खरंच इथं मात्र संघर्ष करावा लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अंतिम चेंडू पर्यंत इथं, कारण की बोलताना लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, जो कमी रह गई हो देखो और सुधार करो, अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अजून प्रयत्न करावे लागेल, अजून संघर्ष करावा लागेल, कारण की इथं प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण की अपेक्षा आहे 8 चेंडूमध्ये 19 धाबांची. खरंच हे येणारे 3 चेंडू ह्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण असतील, कारण की लास्ट चेंडूपर्यंत हा सामना जाणार हा मात्र कंपल्सरी आहे, कारण की पाहायला गेलो महत्त्वपूर्ण सामना आहे. पैसा वसूल सामना आपल्याला रंगताना पाहायला भेटेल.
परत एकदा ट्रॅकर होता अलॉंग काटपट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय एक धावा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल होतोय धावबाजूंची संधी हिथं सुद्धा अपील हिथं सुद्धा उचलून धरले नवीद ऑल्सो बॅक टू डी डग आउट परतावं लागेल परत एकदा विकेटचं पतंग 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता प्रेशर मात्र दोन्ही संघाकडे असेल एकही मोठा फटका येतोय तर मात्र मॅच बनवू शकते जर निर्धाव येतोय तर मात्र मॅच जिंकू शकते दोन्ही संघ प्रयत्न करणार दोन्ही संघ संघर्ष करणार सेमीफायनल सामना आहे दोन्ही संघाला जिंकणं गरजेचं आहे पण इथे मात्र आदर करावा येईल तर दुसऱ्या फटक्यात उचलून खाली सुद्धा आपटेल तेव्हा आपल्याला एक प्रामाणिकपणाने क्रिकेट खेळायचं आहे सात चेंडू 18 धावांची आवश्यकता अंतिम षटकापर्यंत हा सामना जाताना पाहायला भेटेल खरंच इथं सुद्धा पाहायला लागते निर्धाव चेंडूचा मारा निर्धाव चेंडूची सांगता होते खरंच पुलताना देर हे मगर अंधेर नाही इथं मात्र अजूनपर्यंत उभा राहावं लागेल कारण येणारे 6 अपेक्षा 18चे म्हणजे 3 मध्ये 6 चेंडूमध्ये 3 तरी षटकार आले तरी मॅच विजयी ठरू शकतो पण संध्याकाळचं सत्र चालू झालेलं आहे खरंच पालक अंधार होत आहे पण अंधाराचा फायदा उचलेल का आणि तो षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती येईल त्या गोलंदाज रेडी राहायचे हा चेंडू झाल्यानंतर आपण त्वरित गोलंदाजीसाठी यायचे आपल्याला विनंती असेल परत फटका उचललाय परत फटका सजवलाय सिंगल भेटेल क्षेत्ररक्षक येतोय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि इथं 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट चला आता टीम मीटिंग 1 मिनिट करायची नाही विनंती असेल संघाला तेच कारण की संध्याकाळ झालेली आहे आयोजकांच्या वतीने सुद्धा सूचना देण्यात येत आहे कारण की दोन्ही संघ इथं मात्र एवढा दूरचा प्रवास करून आपला चांगला क्रिकेट दाखवण्यासाठी आलेले आहेत ना आता सर्वांनी कोऑपरेट केलं पाहिजे सर्वांना आपल्यासाठी बेस्ट दिलं पाहिजे क्रिकेट आहे हार जिती होत राहते पण चांगलं क्रिकेट खेळायचं आहे 5 चेंडू आणि अपेक्षा असेल 16ची चला विनंती आहे क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्या अंबार असे स्ट्राईक मार्फत अंबारवरती एक मोठी जबाबदारी अर्थातच असताना पाहायला भेटेल हा गोल ट्रॅक होती मोहम्मद 5 चेंडू आणि 16 धावांची अपेक्षा पहिल्या चेंडू ते बीट झाले पाहायला तरी पाहायला धडकणारा फोटो धडकणारा आपल्याला चेंडू पाहायला भेटला सरळ जाऊन मात्र एकच भेटेल एकच्या साईने आता येणारे 4 अपेक्षा 15 धावांची 15 धावा 4 चेंडू हाय व्होल्टेज सामना पैसा वसूल सामना प्रेक्षकांना जशा प्रकारे सामन्याची अपेक्षा जशा प्रकारे सेमीफायनल सामना झाला पाहिजे असा सामना आपल्या भेटीला आलेला आहे 4 चेंडू आणि 15 धावांची अपेक्षा आवश्यकता गरज असणार आहे खरंच परत हा ट्रॅकर होता हलक्यातून खेळून काढलाय सिंगल इथं भेटेल का पाहूया क्षेत्ररक्षक दूर होते थोडेसे पण आउटफील्ड स्लो असल्यामुळे सुद्धा पाहायला चांगलं क्षेत्ररक्षक टीम कडून पाहायला भेटतोय सनी बॉय शिवर्धन चांगलं प्रदर्शन दाखवत आहे पाहायला गेलो ते दोन्ही संघ थोडेच दूर आहेत आपल्या विजयापेक्षा दोन्ही संघाला इथं झुजावं लागेल 3 चेंडू 14 धावांची अपेक्षा आवश्यकता गरज असेल हाय व्होल्टेज सामना 3 मध्ये 14 मात्र हा चेंडू मोमेंटम शिफ्ट करणार असेल परत बिरकवलंय इथं मात्र सिंगल भेटेल दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय पाहूया दुसऱ्या धावासाठी धावबाद होईल का आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होतोय आता 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आजूकी सामना ऑन आहे खरंच इथं मात्र 2 मध्ये 2 मारावे लागतील लगा दो चक्का आणि चक्का झाला पाहिजे षटकार झाला पाहिजे खरंच ज्या प्रकारे मून स्टार क्रिकेट क्लब कालिंज या संघाने आयोजित केले होते सामने ते सुद्धा सकाळपासून अपेक्षा करत होती ज्या प्रकारे सेमीफायनल झाला पाहिजे तसाच प्रकारे सेमीफायनल रंगताना पाहायला भेटतोय पण आता बीट आणि खरंच दुखापत सुद्धा झालेली आहे 1 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे पण चेक करायचंय आणि 1 चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाजी सुद्धा जायचं 1 मध्ये 12 ची अपेक्षा आहे
खरंच पाहायला घेतो या थोडा तरी या जवळ आलेला आहे तो संघ शिवर्धन सनी बॉईज संघ आता मात्र विजयाच्या वाटेला लागलेला आहे थोडाच दूर असेल शिवर्धन संघ थोडाच दूर आहे पाहायला घेतो या आजच्या दिवसामधला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय का पाहूया एक चेंडू 12 धावा पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही पण आता पाहायला गेलो तरी सामना झुकलेला आहे पण क्रिकेट आहे आणि या सामन्यामध्ये आजच्या दिवसामधला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरेल सनी बॉय शिवर्धन विजय संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि आपल्याला ग्रँड फिनालमध्ये प्रवेश करण्याबाबत खूप खूप शुभेच्छा उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आजच्या दिवसामध्ये आपलं चांगलं प्रदर्शन राहिलं पण तसंच हार्ड लक टीम वारल तुमचं वारल ना रणवेल चांगलं प्रदर्शन रणवेल यांचं सुद्धा राहिलं होतं हार्डलक क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होत असतं हार जीती होतच राहते पण चांगलं प्रदर्शन तुम्ही बेस्टची लढाई दिली होती लास्ट चेंडूपर्यंत तुम्ही भिडलात यावर तुमचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे जशा प्रकारे